गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तसेच आदरणीय सर्व पालकांना साष्टांग आणि सस्नेह नमस्कार करतो. श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवरील इंग्लिश स्पोकनचे सगळे व्हिडिओ सर्व विद्यार्थी, पालक आणि जनमानसात पोहोचत आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. हा आनंद खूप आहे, कारण की जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो आणि ती चांगली असेल, तसेच योग्य दिशेने जर केली जात असेल, तर याच्यापेक्षा मोठा आनंद दुसरा नसतो. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा. तर आपण बोलत असताना आपल्या मातृभाषेतून व्यक्त होत असतो आणि आपण बोलत असतो, फक्त असं कर, फक्त तसं कर, फक्त शांत बस, फक्त बोल, फक्त लिही, फक्त वाच, फक्त ऐक, अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बोलत असतो. मग ही वाक्य जशी आपण आपल्या मातृभाषेतून बिनधास्त बोलतो, तर त्याच पद्धतीने हीच वाक्य आपण इंग्रजीमधून बोलू शकतो का, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे, खरंच आपण अशी वाक्य बिनधास्तपणे बोलू शकतो. तर अशी वाक्य बोलण्यासाठी आपल्याला चव्हाण's टीचिंग पॅटर्न, जो नेहमी आपल्याला इंग्रजी बोलत असताना मदत करतो, त्या पॅटर्नला आपण फॉलो केलं पाहिजे आणि त्या पॅटर्ननुसार अशी वाक्य आपण बोलली पाहिजेत. आणि या पॅटर्ननुसार जर आपण अशी वाक्य बोललात, तर यू कॅन बिकम अ गुड स्पीकर इन इंग्लिश. तुम्ही इंग्रजीचे एक उत्तम वक्ता होऊ शकतात. मी तुम्हाला सांगतो आणि सांगताना मला मनस्वी आनंद होतो की देर इज नो पर्टिक्युलर एज ऑफ लर्निंग. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, शिकण्यासाठी वय लागत नाही. म्हणजे ॲट एनी एज वी कॅन लर्न इफ वी आर इंटरेस्टेड. जर आपल्याला आवड असेल तर सवड मिळते आणि कोणत्याही वयात आपण शिकू शकतो, असं मी म्हणत आहे. तर लक्षात घ्या, अशा प्रकारची वाक्य म्हणजे चव्हाण's टीचिंग पॅटर्ननुसार आपल्याला जस्ट प्लस वर्ब घ्यायचे आहे. म्हणजे सुरुवातीला अशा वाक्यांमध्ये जस्ट शब्द घ्यायचा आहे, JUST, जस्ट. तर जस्ट या शब्दाचा अर्थ होतो फक्त आणि फक्त, बस. आणि त्याच्यानंतर वर्ब घ्यायचं आहे. वर्ब म्हणजे काय, क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. मग नेमकं जस्ट प्लस वर्ब या चव्हाण's टीचिंग पॅटर्न नुसार आपण हजारो, करोडो, लाखो वाक्य बनवू शकतो. मला आपले यूट्यूब चॅनलवरील जे जे पालक, जे जे विद्यार्थी व्हिडिओ बघतात, तर दे आर इंटरेस्टेड टू सजेस्ट मी. ते मला सूचना देतात, लाईक करतात, त्यांना माझा व्हिडिओ आवडतो, काहीतरी त्या शब्दाच्या माध्यमातून ते व्यक्त होत असतात. तर दीज आर माय गिफ्ट्स. हे माझी बक्षिसं आहेत, ही माझी पारितोषिके आहेत. लक्षात घ्या, ही माझी शाबासकी आहे, हा मला मिळालेला एक बहुमान किंवा आशीर्वाद आहे. आणि आय एम व्हेरी हॅपी गेटिंग दिस अँड दॅट. ते मिळाल्यामुळे मला खूप आनंद होत आहे. राईट. तर जस्ट प्लस वर्ब या पॅटर्ननुसार आपल्याला खरंच वाक्य बनवता येतात का, ते आपण बघणार आहोत. लक्ष द्या. जस्ट रिलॅक्स. जस्ट म्हणजे फक्त आणि रिलॅक्स म्हणजे शांत. जस्ट रिलॅक्स, फक्त आराम करा. आपण कुणाला म्हणू शकतो जस्ट रिलॅक्स, आराम करा. जस्ट वेट, जरा थांबा. म्हणजे थोडीशी वाट बघा, फक्त वाट बघा, बस. जस्ट लिसन, फक्त ऐकून घ्या. जस्ट लुक, फक्त बघा. जस्ट स्माइल, फक्त हसा.
लाफिंग इज अ गुड मेडिसिन इन द सॉरो. आपण जेव्हा दुःखात असतो ना, तेव्हा दुःखामध्ये हसणं ही एक प्रकारची दवा असते, एक प्रकारचं मेडिसिन असतं बघा. जस्ट स्माइल, फक्त हसा. जस्ट गो, फक्त जा. जस्ट कम, फक्त ये. जस्ट ट्राय, फक्त प्रयत्न कर. प्रयत्नांती परमेश्वर. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. आपल्या मनात हिम्मत असली पाहिजे, धाडस असलं पाहिजे, साहस असलं पाहिजे. देन वी कॅन फाईट अगेन्स्ट ऑफ एनी वार. कोणत्याही युद्धाशी आपण लढू शकतो. युद्ध म्हणजे संकट या ठिकाणी, राईट. जस्ट ट्राय, फक्त प्रयत्न करा. जस्ट इमॅजिन, फक्त कल्पना करा. जो ना देखे रवि, ओ देखे कवि. ऑन द बेसिस ऑफ इमॅजिनेशन, कल्पना करा, राईट. जस्ट आस्क, फक्त विचारा. जस्ट आस्क, विचारा. पुन्हा आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करता यावी. पुन्हा त्या दृष्टीने माझ्याकडे वाक्य आहेत, त्या वाक्यांच्या मदतीने आपण इंग्रजी बोलणार आहोत. माझं एकच स्वप्न, प्रत्येक गरीब विद्यार्थी, गरजू आणि ज्यांना ज्यांना इंग्रजी बोलायचं शिकायचं आहे, अशा सर्वांसाठी मी प्रयत्न करणार. माझं स्वप्न आहे. जस्ट टेल, फक्त सांग. जस्ट ईट, फक्त खा. जस्ट ड्रिंक, फक्त पी. जस्ट सीट, फक्त बस. जस्ट स्टे, फक्त थांब. जस्ट वॉक, फक्त चाल, राईट. जस्ट रन, फक्त धाव. जस्ट प्ले, फक्त खेळ. जस्ट स्लीप, फक्त झोप. जस्ट थिंक, फक्त विचार कर. जस्ट थिंक, फक्त विचार कर. जवळजवळ आपण 20 वाक्य अभ्यासण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि या 20 वाक्याच्या मदतीने आपण 200 वाक्य बनवू शकतो, 2000 वाक्य बनवू शकतो, 2 लाख वाक्य बनवू शकतो, 2 करोड वाक्य बनवू शकतो. कारण की वेल बिगन इज हाफ डन. अच्छी सुरुवात मतलब आधा काम. तर आपण चांगली सुरुवात केलेली आहे, तर 100% आपलं 50% काम इथंच होतं हो, इंग्रजी बोलण्याचं, राईट. पुन्हा आपल्याला सराव करता यावा, त्यासाठी माझ्याकडे अजून काही वाक्य आहेत. फक्त तुम्हाला बोलतं करावं. इट इज माय इंटेन्शन, इट इज माय मिशन, इट इज माय व्हिजन, राईट. जस्ट जम्प, फक्त उडी मार. जस्ट स्टॉप, फक्त थांब. जस्ट डान्स, फक्त नाच. जस्ट सिंग, फक्त गा. जस्ट राईट, फक्त लिही. जस्ट रीड, फक्त वाच. जस्ट वॉच, फक्त पहा. जस्ट मूव, फक्त हाल बाजूला हो. जस्ट कॉल, फक्त फोन कर. जस्ट फॉरगेट, फक्त विसरून जा. जे चांगलं आहे ते लक्षात ठेव. विच एव्हर थिंग्स आर गुड, रिमेंबर इट. आणि विच एव्हर थिंग्स आर नॉट गुड, फॉरगेट दिस अँड दॅट, राईट. तर अशा प्रकारे जवळजवळ आपल्या सर्वांसाठी मी एकूण 30 वाक्य बनवली होती. आणि माझ्या या 54 टीचिंग पॅटर्ननुसार आय ट्राईड टू एक्सप्लेन यू. मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माय ड्रीम इज each and everyone must learn English, must speak English, must read English, must write English. That's all. आणि आपण शिकू शकतात. ती ताकद, ती हिम्मत, ते साहस, ते धाडस, ते करेज यू हॅव. तुमच्याकडे आहे ते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, राईट. तर या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. लक्षात घ्या, एखादी चांगली गोष्ट शेअर करणे, एखाद्याला ज्ञानार्जन करणे, याच्यापेक्षा जगातलं सर्वात मोठं पुण्याचं काम कोणतं होऊ शकत नाही.
नॉलेज डोनेशन इज ग्रेटर दॅन एनी काइंड ऑफ डोनेशन. ज्ञानदान सर्वश्रेष्ठ दान, त्याच्यापेक्षा दुसरं महादान असू शकत नाही. तर मला ऐकून घेतलं, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळालं असेल असं गृहीत धरतो. आपण शिका, इतरांना शिकवा आणि वाक्य शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.